बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाची फळ बैसलिया. श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. अभंग अपरिचित असावा असं मला वाटतं. हे नाही, परिचित नसावा असा एक अंदाज येतोय खानाखुना करण्यावर. म्हणजे केला इशारा जाता जाता खुनानं लगेच कळतंय कुठं काय चाललंय. ती खून केली म्हणजे झालं काय लागतंय. आणि शहाण्या माणसाला इशारा केलेलं बरं असतं. या ज्याला कळत नाही त्याला इशारा करून काय उपयोग आहे का नाही. महाराज म्हणतात शहाण्या खून इशारा ती आणि तट्टा फोकावरी घेते. तट्टा फोकावरी घेते म्हणजे आडेल तट्टू जे घोडं असतं का नाही त्याला किती जरी मारलं, किती जरी हाणलं, किती जरी झ्याझ्या म्हणलं तर ती जास्त चालत नाही, त्याचं पाऊल सोडत नाही. आणि रेसचं घोडं असतं का नाही ते रेसचं घोडं टाच मारल्याबरोबर चाल लगेच पकडतं. खानाखुना केली की माणसाला लगेच कळतं. अपरिचित अभंग आहे. काय झालं भाऊ, आम्ही ते सांगली कोल्हापूर भागामध्ये कार्यक्रमाला एकदा गेलो. मोठा वाडा होता गावामध्ये पाटलाचा, आणि पाटलाच्या घरी जेवणाचा वगैरे कार्यक्रम दिलेला होता आम्हाला. मग तिथं आम्ही त्या पाटलाच्या वाड्यात गेल्याबरोबर ते डेलच होती. पूर्वी वाडा डेल आता काय ते जवळजवळ कमी झालं आहे आता. मग ते डेलजत बसल्याबरोबर त्या पाटलाने फक्त बघा असं केलं, असा हात केला. हो, असा हात केल्याबरोबर शहाण्या कोणी इशारा ती पाण्याचा तांब्या आला, चहा त्याच्या पाठीमागून आला. मला वाटलं बरं झालं असं केल्याबरोबर पाण्याचा तांब्या येतोय, चहा येतोय, बरं झालं म्हणलं. मग तिकडून आल्यावर मी बी आमच्या घरी आल्यावर आम्हाला कुठली डेलजण कुठलं काय आलं. म्हणलं बघावं तरी काय होतंय म्हणून मी बी असा हात केला. ते आमच्या पुरीनं बघितलं. पुरीनं तिच्या आईला म्हणली, आय पप्पा काय म्हणतात बघ. मग तिनं, म्हणजे नाव घेत नाही आता, तिनं समजून घ्या तुम्ही, तिनं असं डोकावून बघितलं आणि पुरीला म्हणली बाळे ग बस, ती रोजच बोंबलत फिरते, कुठंवर त्याला घेऊ, हातानं घे म्हणा त्याला. विनोदाचा मुद्दा सोडून द्या. मला म्हणायचं काय, शाण्या माणसाला कळतं. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, आणि त्याचा परिणाम तया सुखा अंत पार नाही म्हणतात तुकोबर आहे. आणखीन बरेच फायदे या अभंगामध्ये सांगितल्यात. चंचल चित्त असणाऱ्या जीवाला निश्चळ चित्त बनवण्याचा जो उपाय आहे तो उपाय या अभंगामध्ये तुकोबर आहे सांगतात. ज्याचं चित्त चंचल आहे, बहुत चंचल चपळ, आणि जाता येता नलगी वेळ, याय जायला त्याला वेळ लागत नाही. म्हणजे चंचल चित्त असणारा जो साधक आहे, जो जीव आहे, जो मनुष्य आहे, त्याचं चित्त निश्चल होण्याचा उपाय या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात. आणि सांगताना कसं सांगतात, बैसोनी निवांत, निवांत बसून. आता निवांत बसणं याचा अर्थ काही न करणं असा नव्हे. जसं उगार आहे निवांत शिनशिवाया, निवांत म्हणजे देरे हरीण खाटल्यावरी असं नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये कर्माचा त्याग करायला सांगितलेलंच नाही. उलट भगवान परमात्मा म्हणतात कर्मे करावी हा सांग निरोप माझा. कर्म करावं ही सगळ्याला सांग. महाराज म्हणतात बघा, स्वतः ते सुद्धा म्हणतात बघा, मी सुद्धा गप बसत नाही म्हणतात महाराज. आपल्या वाटेला जे कर्म आले ते कर्म केलंच पाहिजे, आहे का नाही. महाराज म्हणतात बघा, हरी आले भागाते करीतो, आले भागाते करीतो,
तसं निवांत हा म्हणले याचा अर्थ असा नाही की कर्म करू नका असा नाही. निवांतपणा दोन प्रकारचा आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. दोन प्रकारचा निवांतपणा आहे. पहिला निवांतपणा आहे साधन करतानाचा. साधन करताना जो निवांतपणा आहे म्हणजे त्या साधकानं बुद्धीमध्ये निश्चय करायचा आहे, याला निवांतपणा म्हणले. हां, बुद्धीमध्ये निश्चय करायचा आहे हा निवांतपणा. आणि विशेष जो निवांतपणा आहे सिद्ध झाल्यानंतरची अवस्था. हा, सिद्धीनंतरचा निवांतपणा वेगळा आहे. सिद्धीनंतरचा निवांतपणा देखिले तुमचे चरण निवांत राहिले कासयात जिन प्राण आपुला गे माये. त्याचाच अनुवाद तू कोरा करतात. आता कोटे धावे आणि तुमचे चरण भाग गेला अवघा झाला. हा, सगळा आनंदी आनंद झाला. म्हणजे सिद्ध काळातला निवांतपणा आणि साधन काळातला निवांतपणा दोन प्रकारचा निवांतपणा आहे. बैसोनी निवांत काय करायला सांगितले? चित्त शुद्ध करायला सांगितले. एक साधक होता, अनेक संप्रदायामध्ये फिरायला लागल्यासारखा, हे करू का ते करू, ते करू का ते करू, कुठल्या संप्रदायामध्ये जाऊ मला देवाची भेट होईल, आहे का नाही. सारखी तळमळ त्याच्या पाठीमागं, त्याच्या अंतकरणामध्ये तळमळ सारखी होती. कधी मला श्री गुरु भेटतील, कधी मला असं होईल म्हणून ते सारखं साधना बदलत राहायचं. आता आमच्या ऐकिवामध्ये मुंबईला जवळपास बघा भाऊ 30-35 पंथ आहेत. पंथ म्हणजे मार्ग. धर्म
धर्माच्या अंतर्गत पंथ असतो. गंमत कशी आहे बघा. धर्म पहिला, धर्माच्या अंतर्गत पंथ, ज्याला आपण संप्रदाय म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? संप्रदाय म्हणतो. मग तो सारखं बदलत राहायचा हो. कधी योग मार्ग, कधी कर्म मार्ग, कधी भक्ती मार्ग, आहे की नाही? असं सारखं बदलत आहे. कधी कर्म मार्गानं जायचा, कधी योग मार्गानं जायचा. मग त्याचं कुठंच काही मेळ बसेना. मुंबईला ऐकिवामध्ये 35 पंप आहेत, ते पंथ आहेत, 30-35 पंथ आहेत आज बघितलं तर. आणि अगदी सवंग असं मोकळीक देतात ते पंथ. सवंग, काहीही खा, काहीही प्या, पण आमच्या पंथाची दीक्षा घ्या. त्यांची ओढ आहे, आमच्या पंथ आहे. पण तसं नाही. ते पंथ कसे आहेत? आता दिसतात पण थोड्याच कालावधीमध्ये लपतात, म्हणजे नाहीशे होतात, संपून जातात. ते काहीतरी दृष्टांत सांगतात व जुनी माणसं सांगायची दृष्टांत. काय म्हणायची माहिती आहे का? ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये ती वळवळ करते. ती काय असतो? टिकाऊ खोऱ्या मारलेला. आमच्याकडे त्याला केचवा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? दावणा. बरं काय म्हणायची ती? म्हणा दावणा म्हणा, केचवा म्हणा, कळालं म्हणजे बाद झालं, आहे का ना? मग ते त्यांना एक पोरगा झाला हो. त्या दवण्याला पोरगा झाला, लग्नाला आला. त्याच्या वडिलांना ठरवलं मुलगी मोठ्याची करायची, मोठ्या घरची मुलगी करायची. हां, आपल्याला काय पाठीमागं पुढं काय प्रसंग आला तर साथ मिळावी त्यांची, म्हणून मोठ्याच्या घरची पोरगी करायची. आणि ती गेलं त्या मांडुळाकडं. मांडूळ माहीत आहे तुम्हाला? कोणी गांडूळ म्हणतं, कोणी मांडूळ म्हणतं. 6 महिने एका तोंडानं 6 महिनं म्हणते ती. आपण काय बघितलेलं नाही, जी आहे ती खरं. उगं काहीतरी सांगू का बळच. आणि मग ती मांडुळाकडे गेलं आणि त्यांना म्हणलं, तुमच्याकडं मुलगी आहे, आमच्याकडं मुलगा आहे, सोयरीक करायला काही हरकत नाही. आता ते मांडूळ विचार करू लागलं, ह्यांचं आयुष्य किती? पावसाळ्यापुरतं. पावसाळा संपला की खलास होते ते. पण आता नाराज कसं करायचं? पाहुणं घरी आल्या तर नाराज कसं करायचं? मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, म्हणले आमची मुलगी तुमच्या मुलाला दिली असं समजा, दिली असं समजा. पण ती दवणं म्हणायला लागलं, पण काय? पण म्हणला लग्न वैशाख महिन्यात होईल म्हणला. कळालं का तुम्हाला? तसा इतर पंथाचं. तसा वारकरी संप्रदाय हा अतिशय जुना, पुराणा, प्राचीन आहे. वारकरी संप्रदाय 700 वर्षापूर्वी ज्ञानोबराय असतील, आहे का नाही? माझी जीवीची आवडी पंढरपुरात पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबराय असतील. त्याच्या पाठीमागं पुंडलिक मुनी, घातली लोळणी गा पुंडलिके वाळवंटी, ऐक नाही, पंढरी पुण्य ठाव निरेभिवर तटी. म्हणजे त्याच्या अगोदर कोण आहेत? पुंडलिकरायच्या अगोदर अति प्राचीन पहिले वैष्णव, जे मार्गीचा कापडी महेश अजूनही, भगवान शंकर अजून आहेत. इतका प्राचीन असणारा संप्रदाय सोडून इकडं तिकडं कशाला फिरतोस? तुकोबाराय ते साधकाला म्हणतात, फिरू नको इकडं तिकडं. त्या फिरण्यात आयुष्य निघून जाईल तुझं, परमार्थ करायचं राहून जाईल. बाबा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. आता गंमत अशी आहे बघा, चित्त शुद्ध करायचं म्हणजे चित्त अशुद्ध असायला पाहिजे, आहे का नाही? चित्त शुद्ध करा म्हणतात, याचा अर्थ चित्त अशुद्ध आहे, घाण आहे का नाही? मग ते कशाने अशुद्ध झाले या, असाही प्रश्न निर्माण होते. त्याच्यावर बी आपल्याला थोडंसं चिंतन मांडावं लागेल. शुद्ध करा म्हणताय, मग अशुद्ध कशाने झालं? तर त्याला एक 2-3 दोष आहेत चित्ताचे. मल, विक्षेप आणि आवरण, हे 3 दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय? पहिला दोष. मल दोष म्हणजे काय?
अंतकरणात पापाची वासना निर्माण होणं ह्याला म्हणायचं मल नावाचा दोष. सोपं सांगू का, कीर्तनाला यायचं आणि चपल्या चोरून न्यायच्या कुणाही तरी, याला म्हणायचं मलदोष. सोपं, एकदम सोपं, सगळ्यात सोपं. लय अवघड सांगितल्यावर बी कळत नाही हो. हां, किंवा एखाद्याचा बंगला दिसला, त्याला कोणी पोरबाळ नाही, एकटंच आहे म्हातारं, आणि मनात आलं ही मरावं लवकर आणि ही बंगला मला मिळावा, ह्याला म्हणायचं काय, मल नावाचा दोष. दुसरा आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचलता हो. हां, एका जागेला थांबायचंच नाही, सारखं ह्यात तोंड घालू का त्या कोंबडीवाणी सारखं त्यात तोंड घालू. हां, त्या कोंबडीला काही कळत नाही, घाण बी कळत नाही, चांगलं बी कळत नाही. हां, कुठं टोच्या मारलं काही सांगता. हां, अशी उकंड्यावर 10-12 कोंबड्या सोडल्यावर उकंडा तासा 2 तासात सपाट जमिनीबरोबर आहे का नाही. इकडं तोंड घाल, तिकडं तोंड घाल, असं ते करायचं, ह्याला विक्षेप म्हणायचं. काय झालं, असं तुम्हासारखा सप्ताह चालू होता एका गावात, आणि सप्ताह चालू असल्यानंतर वारकरी घराणं होता, सगळी लवकर निघून आली कीर्तनाला, वेळेवर आली, आणि घर मालकावर घराचं दार बंद करून कुलूप लावून यायची पाळी आली. म्हणजे त्याला काही एवढं असं काही प्रेम नव्हतं कीर्तनाला जावं बसावं, पण आता घरची गेले ती म्हणल्यावर मागं राहून काय करायचं, म्हणून त्यानं विचार. आता समजा आपण एखादा माळकरी कुणी आपण पाहुण्याच्या घरी गेलो, ती जर ह्याच्यातला विरोधातला असला आणि तिथं सप्ताह कीर्तन चालू असला, आपण जर म्हणलं त्याला चला की जाऊ कीर्तनाला, कीर्तन दिसते, त्याच्या कपाळावर आटे पडतील. हां, पण नाहीला जाणं, पाहुण्याबरोबर यावं लागते. हां, तसं ह्याला नाहीला जाणं जावं लागलं. त्यानं दार बंद केलं, कुलूप लावलं, येऊन कीर्तनात बसला. कीर्तनात बसल्यानंतर 10-15 मिनटं झाल्याबरोबर यानं हात वर केला. हात वर केला असा बसल्या बसल्या जागेला. हात वर केल्याबरोबर कीर्तनकारांना काय वाटलं, बहुतेक यांना काहीतरी विचारायचं आहे, काहीतरी कळून, पण यांना शंका आलेली आहे. शंका कोणाला येते, काहीच कळत नाही त्यालाही शंका येत नाही, सगळं कळतंय त्यालाही शंका येत नाही. मग येते कुणाला, मधल्याला. थोडं कळतंय, थोडं कळत नाही. बरं, शंका घ्यावी लागते का यावी लागते? शंका घ्यावी लागते का यावी लागते? ते रामायण चाललं होतं हो, आणि रामायणाचा अर्थ सांगत होती ती पोथी सांगणारे, अर्थ सांगत होते. एक श्रोता 6 महिने रामायण ऐकत होता, 6 महिने रामायण ऐकलं. मग लोक काय काय विचारायची शंका. मग याला वाटलं आपण केव्हा शंका घेतलीच नाही म्हणला, 6 महिने झाला आपण रामायण ऐकतोय, कधीच शंका घेतली नाही म्हणला, आज आपण शंका घेऊ. शंका येत असती, शंका घ्यावी लागत नाही. हां, आणि मग ती पोथी संपल्यानंतर महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना म्हणला, महाराज मला एक शंका आहे. महाराजांना आनंद वाटला. काय शंका आहे सांग म्हणले तुला. बरं झालं म्हणले, आता माझा श्रोता शंका विचारायला लागला, चांगली गोष्ट आहे, काय शंका आहे. मग त्यानं विचारलं, म्हणला महाराज तुम्ही पोथीचा अर्थ सांगत असताना कधी राम म्हणता, कधी रावण म्हणता, कधी राक्षस म्हणता. काय त्यानं विचारलं, कधी राक्षस म्हणता, कधी राम म्हणता, कधी रावण म्हणता. माझी शंका अशी आहे, राम राक्षस का रावण राक्षस? कळलं? आता महाराजाच्या बुद्धीला चांगला झटका बसला घेऊ. आता काय उत्तर द्यायचं? हां, महाराज म्हणले, बघ इकडे म्हणले माझ्यासमोर आला, 6 महिने तू पोथी ऐकतोयस म्हणला, आणि मी सांगतोय राक्षस कोण कळलं नाही म्हणून पहिला ऐकणारा राक्षस तू, आणि तुझ्यासारख्या राक्षसाला पोथी सांगणारा दुसरा राक्षस मी, तिसरा कोणीच नाही म्हणला. तसं हे ना, शंका घ्यावी नाही असं नाही. ते काय, ज्याला काही कळत नाही त्याला शंका यायचा प्रश्नच नाही, कळतंय त्याला बी येत नाही, काय की नाही, कळत नाही त्याला दात नस. ज्याचे 32 सभासद आहेत त्याला वाळूचा खडा लागणार भातातला, आणि जे सगळे सभासद राजीनामा देऊन गेले, मुठभर वाळू टाकली तरी स्वाहा, त्याला शंका यायचं कारणच नाही.
तिसरा कोणीच नाही म्हणला. तसं हिनं हात वर केला, हो हिथं आपलं होतं, हात वर केला. महाराजांना वाटलं यांना काहीतरी शंका आली, विचारायचं आहे बहुतेक काहीतरी. ते म्हणले का हो बाबा, काय तुम्हाला विचारायचं आहे का? पुन्हा हात खाली केला. खाली केल्यानंतर 10-15 मिनिटं झाली, पुन्हा हात वर झाला. पुन्हा हात वर झाल्यावर महाराज म्हणले बहुतेक आता यांच्या देण्यात आलं असेल, मग विचारायचं होतं ते आता यांच्या देण्यात आलं असेल, बोला बोला म्हणले काय. पण त्यांनी मानूनच काय नाही म्हणून सांगितलं. पुन्हा 10-15 मिनिटं गेल्यावर अजून हात वर गेला. महाराजांनी आता विचार केला, आता यांना बोलण्यात यांच्याकडे बघण्यात काही अर्थ नाही, बहुतेक यांना हात वर करायची सवयच दिसती. म्हणले आपलं आपलं चालू करू, कीर्तन झालं संपलं आणि जवळ बोलावून घेतलं. का हो म्हणले बाबा, तुम्ही सारखे हात वर करत होता, कारण काय? ते म्हणले काय नाही महाराज, म्हणले कारण सोपं आहे. म्हणले काय कारण आहे? म्हणले सगळी माझ्या अगोदर कीर्तनाला आली, मी एकटाच पाठीमागं राहिलो, घर बंद केलं, कडी लावली, कुलूप घातलं, कुलूप लावलं, पण कुलपाला झटका द्यायचा विसरलो, म्हणून मध्ये मध्ये हात माझा वर जात होता झटका द्यायला. तुम्ही बघितलं की मी गप्प बसायचो म्हणला. कीर्तनकार महाराज म्हणले बरं झालं, काय तुमचं कौशल्य आहे, एकीकडं कीर्तन ऐकता आणि दुसरीकडं घरच्या कुलपाला झटकं बी देता. ह्याला म्हणायचं विक्षेप. सोपं, अगदी सोपं सांगतो तुम्हाला. त्याला काय म्हणायचं? विक्षेप म्हणायचं. मल विक्षेप दुसरा दोष, आणि तिसरा दोष आवरण, न कळणं, याला म्हणायचं आवरण. आणि ती श्रीगुरूच्या सद्गुरूच्या कृपेनं तो निवृत्त होत असतो. या तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ते ज्ञानम ज्ञानिनच तत्वदर्शिना. म्हणजे तत्वदर्शी महापुरुष संत महात्मे यांना आपण प्रश्न केला की ते आपल्याला त्याचं न कळणं, आवरण म्हणजे न कळणं, थोडक्यात अज्ञान, थोडक्यात सांगायचं म्हणजे अज्ञान न कळणं, त्याला आवरण म्हणायचं. पण तत्वदर्शी महापुरुषाकडून ते जर केलं तर मग मात्र आपलं चित्त शुद्ध होतंय. बैसोणी निवांत शुद्ध करी चित्त. इकडं तिकडं फिरू नको बाबा. एक म्हातारी होती, हो जुना काळ, बऱ्याच वर्षापूर्वीचा, 50-60 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेला एवढं काय आरसं वगैरे नव्हतं, लोक लय बघत बी नव्हते आरशात. दाढी टकोरं वाढलं तरी बी 4-4 महिने तशीच थांबायची, हो लोक, नाही. त्यांना आल्यावरच पुन्हा ती त्या कारागिरांना आल्यावरच करायचे, असा काळ जुना. त्या म्हातारीने एक आरसा घेतला होता. आरसा घेतला होता आणि तिनं आपलं एकदा तोंड बघितलं आणि ठेवून दिला. पुन्हा 5-6 महिन्यांनी तिला आठवण झाली आपण आपलं तोंड बघावं म्हणून. म्हातारीनं आरसा काढला, त्या आरशाच्या काचेवर सगळी धूळ बसलेली होती. तिनं बघितलं असं तोंडच दिसेना, काय केलं. ती म्हणजे अलीकडल्या कंपन्या नवीन नवीन निघाल्या, त्या बहुतेक आरसं आपल्याला बाद दिला, फसवलं आपल्याला. शेजारीला सांगितलं, बघ बाई म्हणली आरसा घेतला होता 6 महिन्यापूर्वी, एकदाच तोंड दिसलं, पुन्हा दिसलंच नाही म्हणली तोंड. त्या शेजारीनं बघितला आरसा, थांबा म्हणली मी तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल असं करते म्हणले आरसा. तिनं पाण्यानं स्वच्छ धुतला, सुक्या कापडानं पुसला ना आता बघा बरं म्हणले. आता बघितल्यानंतर तिचं प्रतिबिंब तिला दिसलं. चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध व्हायचं असेल तर चित्तातले दोष निघून गेले पाहिजे. ती दोष निघून गेले तरच मग एकत्व येते. एक व्हायचं आहे या अभंगामध्ये. भगवंताच्या जवळ जायचं आहे, भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. तुम्हाला बाकीचे इतर कुणी असतील जड आहेत. आता जगामध्ये 3 प्रकार आहेत मुख्य. एक म्हणजे जड, दुसरं म्हणजे जीव, आणि तिसरा म्हणजे देव. जड, जीव आणि देव. शास्त्रीय भाषा. जड म्हणजे काय? जड कशाला म्हणतात? जड म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत निर्जीव, कळाला असो, ज्याला जीव नाही त्याला जड म्हणायचं. जीवनी पाषाण असता कल्पवरी. तुकोबर आहे, प्रमाण देतात. पाण्यामध्ये दगड कल्पच्या कल्प ठेवला आणि पुन्हा बाहेर काढला तरी तो पाहता देख तरी कोरडाची. म्हणजे जड आणि जीवाचं एकत्व होत नाही. आणि हे एकत्व होण्यासाठी बराच काळ झाला संघर्ष चाललाय देवाच्या बरोबर एक व्हायचा. पण जडाबरोबर गेलं तरी एकत्व होत
नाही. आता दूध आणि पाणी एक होतं या, दूध पाणी एक होतं या, पण ते आधा दूध आधा पाणी आहे का नाही, ज्यादा करे तो बेईमानी. असं होतं या. म्हणजे माणसाला पटतंय, त्या व्यवसायातली माणसं असलं म्हणजे त्याला ते पटतंय. आधा दूध आधा पाणी, ज्यादा झाले तो बेईमानी. म्हणजे दुधात पाणी, याच्या उलट पाण्यात दूध ही पुढची प्रगती. पाण्यात दूध ही पुढची प्रगती आहे. म्हणजे पण त्याला जर का राजहंस पक्षी जर आणला, त्याची चोच का त्याच्यामध्ये बुडवली, फक्त दूध येतं, पाणी शिल्लक राहतं. आता ते सजातीय आहे म्हणून एक होतंय, पण जड आणि जीव याचं एकत्व होत नाही, कारण हे विजातीय आहे. ह्याचा धर्म वेगळा आहे, याचा धर्म वेगळा आहे. कुठल्याही संसाराच्या दृष्टीनं जडाचं महत्व आहे, कितीही महत्व असू द्या. संसाराच्या दृष्टीनं जडाला महत्व आहे, पण परमार्थाच्या दृष्टीनं जडाला महत्व नाही. ते एकरूप होऊ शकत नाही. आता दुसरा मुद्दा असा आहे, जीव. जीव जीवाला एकरूप होतो का? नाही होत. जीव जीवाला एकरूप होत नाही. का? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न आहे, वेगवेगळी बुद्धी आहे प्रत्येकाची. अनेक प्रकारच्या बुद्धी आहेत, प्रत्येकाची वेगळी आहे. त्यामुळं माणूस थोडंफार सौजन्य असते, नाही असं नाही, ते पण जीवात जीव असेपर्यंत थोडंफार सौजन्य असतंय, नाहीतर ते एकरूप कधी सुद्धा होत नाही. संस्कृतमध्ये वचन आहे बघा, घागर पाहणारा घागरीपासून वेगळा जातो. का घागर होतोय? होत नाही. जीवाबरोबर बी एकत्व होत नाही. जीवाची एकता कधीच होणार नाही. एखादा प्रसंग तुमच्या पुढे मांडतो. गंमत अशी झाली, आपल्या देशामध्ये भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला. भर्तृहरी अतिशय पुण्यवान राजा. सगळी प्रजा सुखी होती त्याच्या राज्यामध्ये, कुठेही काही दुःख नव्हतं. सगळीकडे आनंदी आनंद, चोर नाही, चहाडी नाही, काही कुठल्या भांडण नाही, तंटा नाही, सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं. आणि असा पुण्यवान राजा, त्याच्या नगरीमध्ये गोरक्षनाथांचा प्रवेश झाला. गोरक्षनाथांनी पाहिलं, जिकडं तिकडं शांतता आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, काही कुठलं नाही. राजा कोण आहे इथला विचारलं गोरक्षनाथांनी. लोकांनी सांगितलं भर्तृहरी नावाचा पुण्यवान राजा आहे म्हणले, आणि त्याच्या राज्यामध्ये अतिशय शांतता आहे म्हणले. सगळीकडे प्रजा सगळी सुखी आहे, कोणीही दुःखी नाही. असं वाटल्यावर आनंद वाटला गोरक्षनाथांना. गोरक्षनाथांनी राजाला निरोप दिला, राजा इतका पुण्यवान आहेस तू, सगळी प्रजा सुखी आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि माझ्याकडे भेटायला ये. असा निरोप दिल्याबरोबर भर्तृहरी धावत आला. आदर सत्कार वगैरे सगळा झाला. आणि काय म्हणले विचार सांगितलं, महाराज काय सांगा आम्हाला, कशासाठी बोलवलं? त्याने सांगितलं, पुण्यवान आहेस बाबा तू, सगळी प्रजा शांत आहे, सुखी आहे, कुठं भांडण नाही, तंटा नाही, काय नाही, चोर नाही. तर माझी एक मनाची इच्छा आहे म्हणले, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, मला असं वाटते तुला काहीतरी आशीर्वाद द्यावा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आशीर्वाद द्यायचा आहे, पण काहीतरी माध्यमातून द्यावा लागतो. त्याला माध्यम म्हणतात आशीर्वाद द्यायचा. ते म्हणले काय माध्यम वापरायचं? ते म्हणले एक फळ आणून दे मला, त्या फळावर मी माझी मंत्रशक्ती निक्षेपित करतो आणि तुला देतो. ते फळ तू खाल्ल्यानंतर तू दीर्घायुष्य होशील. ठीक आहे म्हणले. त्यानं फळ आणलं. गोरक्षनाथाने त्याच्यावर आपली मंत्रशक्ती निक्षेपित केली आणि त्याला फळ खायला दिलं. हे फळ खा, तू दीर्घायुष्य होशील. राजा घरी आला, फळ कपाटामध्ये ठेवलं होतं. विचार करू लागला भर्तृहरी राजा, हे फळ मी खाणार आणि माझं प्रेम ज्या माझ्या राणीवर आहे ती अगोदर मरणार आणि मी पाठीमागणं मरणार. त्यापेक्षा आपण हे फळ न खाता तिला दिलं तर ती दीर्घायुष्य होईल. आपण आधी गेलो तरी चालल.
या सिद्धांताप्रमाणे त्यानं ते राणीसाहेबाला फळ दिलं. राणीसाहेबांनी श्रद्धा होती, फळ घेतलं. पण दुर्दैव महाराज, त्या राणीचं प्रेम राजावर खरोखर नव्हतं. त्याचं प्रेम एका परपुरुषावर होतं त्या राणीचं. तिनं त्या सिद्धांताप्रमाणे त्या परपुरुषाला फळ खायला दिलं. हे फळ खा, दीर्घायुष्य होशील. पण त्याचं तर कुठं खरं याच्यावर प्रेम होतं. त्याचं प्रेम होतं एका भांडी घासणाऱ्या दाशीवर राजदरबारात. तिला त्यानं फळ नेऊन दिलं. मी आधी गेलो तरी चालेल, पण तू दीर्घकाळ जगली पाहिजेस. तिनं विचार केला, साधून दिलेलं फळ आहे, मी दीर्घायुष्य व्हायची, दीर्घायुष्य होऊन होऊन काय मला भांडीच घासावी लागणार की म्हणजे दुसरं काय करावं लागणार आहे म्हणजे उगं आयुष्य वाढवून लोकांनी भांडी घासत बसू. त्याच्यापेक्षा आपल्या नगरीला जो राजा पुण्यवान भरतुरारी आहे त्याच्याकडेही देऊया म्हणले. तिनं ते फळ आणलं आणि भरतुरारीला समोर ठेवलं. म्हणले, महाराज, साधूने दिलेलं फळ आहे, खा, तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. राजाच्या अंतकरणाला झटका बसला. हे फळ तुझ्याकडं आलंच कसं? अलीकडचा काळ असता तर चौकशी आयोग नेमला असता, हे का नाही? पण तिथं लगेच विचारलं, म्हणले, हे फळ तुझ्याकडे आले? तिनं त्या परपुरुषाचं नाव सांगितलं. त्याला बोलावून घेतलं. का रे, तुझ्याकडे हे फळ आलंच कसं? त्यांना सांगितलं, खोटं बोलत नाही सरकार, राणीसाहेबांनी मला दिलं. पुन्हा राणीला विचारलं, कसं काय? त्यांच्या अंतकरणाला झटका बसला आणि सगळं राज्य सोडून दिलं भरतुरारीनं आणि जंगलामध्ये, वनामध्ये तपसाधना, देवाचं चिंतन करण्याकरता निघून गेला. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचा मुद्दा माझा असा आहे, जीव जीवाबरोबर एक होत नाही, हा सिद्धांत आहे त्यातला. जीव जीवाबरोबर एक होत नाही. फार झालं तर थोडंफार सौजन्य असतं, ते पण आपल्यासाठी, त्याच्यासाठी नाही. ते आपल्याला उपयोगाला येते म्हणून त्याला सांभाळायचं, दुसरं काय नाही. आपल्यासाठीच आहे होते. ही सगळी काय मंडळी महाराज, या साधू संतांनी आपल्यावर उपकार केलं, ते आपल्याला जीव एक कोण करते? मग जीव जीवाशी एकरूप होऊ शकत नाही. आता राहिला विषय देव. देव जीवाला एकरूप करून घेतोय नाही असं नाही. कारण का, जीव हा देवाचा अंश आहे. 15वा अध्याय, मम अंशे जीवलोके. म्हणजे जीव, भगवान परमात्मा जीवाला आपलं म्हणतो. आपलं, हे माझं आहे, हे माझ्यापासून जगत निर्माण झाले आहे का नाही? जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्था केले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. म्हणून भगवान परमात्मा जीवाला एकरूप करून घेतो. पण गंमत असे, चित्त शुद्ध करावं लागते. चित्त शुद्ध केल्याशिवाय एकरूप होता येत नाही. आणि जोपर्यंत जीवामध्ये आणि देवामध्ये भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. जोपर्यंत दोन्हीमध्ये भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. पण जीव ज्या वेळेला देवाशी एकरूप होईल त्यावेळेला मग दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. सुखच सुख आहे. चित्तामध्ये भगवान परमात्मा बसला पाहिजे, चित्तामध्ये तो आपल्या आला पाहिजे सारखा. त्याच्यासाठी त्याचं चिंतन करावं लागतंय. कारण सुखरूप दुसरं कुठलंही नाही. एकत्व झाल्याशिवाय सुख नाही. भेदामध्ये दुःख आहे आणि एकत्वामध्ये सुख आहे. नवे नवे भगवान परमात्माच सुखरूप आहे. महाराज म्हणतात का नाही, हरी हरी सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप
ज्याचं एकत्व व्हायचं आहे तोच भगवान परमात्मा सुखरूप आहे. तुझं कोण सांगा, हा दुसरं कोण आहे? सुखाचं रूपच आहे. आणि त्याचं जीवाचं एकत्व झालं की सुखाला कमी नाही. म्हणून त्याच्यासाठी न लगे हिंडणे मुंडणे ते काही काय कुठं फिरत बसायची गरज नाही, हिंडत बसायचं नाही. देव तिकडं आहे का, इकडं आहे का, काशीला आहे का, मथुरेला आहे का, असं बघत बसायची काही कारण नाही. याचाच अर्थ बैसोनी मुद्दा माझा येत आहे. मुद्दा विसरू नका म्हणजे झालं. नाहीतर मुद्दा विसरल्यावर बाकीचं काय उपयोग आहे? जर वर्म विसरून चालत नाही. वर्म विसर ते काय तर तुम्हाला सांगत असते की मी नेहमी दृष्टांत सांगितला बी असेल एखाद्या वेळेला. ते असा प्रकार झाला आणि ते कीर्तनाला आम्ही कुठंतरी निघालो आणि कीर्तनाला निघाल्यानंतर ते जतजवळ कीर्तन होतं. जत तालुका आणि जुनी महिंद्रा गाडी होती आम्हाला बसायला त्या काळात. जुनी का असताना पण जीप गाडी मिळाली, बरं वाटायला लागलं. आणि ती कीर्तनाचं ठिकाण 1 किलोमीटर राहिलं, जतमध्ये गेलो, गाडी बंद पडली. गाडी जुनी हो, बंद पडली. बंद पडल्यानंतर आता करायचं काय? मग ते ड्रायव्हरला म्हणलं बाबा बघ काय झाले, आपल्याला लवकर जायचं, वेळ होतोय, 8 वाजलेले आता. आणि मग त्यानं ती बघितलं, उघडून चालू करून काय त्याला जेवढं माहिती होतं त्यानं ती बॉनेट वर करून बघितलं, काय त्याला गाडी चालू झाली नाही. म्हणलं महाराज आता असं करा, फिटरला जाऊन आणायचं काही अवघड आहे. म्हणलं आता 8 वाजले, त्या 9ला आपलं टायमिंग आहे कीर्तनाचं.
आता म्हणला तुम्ही खाली उतरा आणि सगळीजण मिळून तुम्ही बी धक्का द्या म्हणला. आता काय ती म्हणायची वरात आडला नारायण, पुढचं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. हां म्हणलं धक्का मारत ती गाडी एका गॅरेज पशी आणली तिथं. ती बिचारं मुस्लिम समाजाचं फिटर होतं आणि ती कुलूप लावून निघालं होतं. दिवसभर थकलं होतं काम करून आणि घरी निघाल घराच्या ओढीनं. मग आमच्या कपाळाला गंध दिसल्यावर, माळा वगैरे दिसल्यावर ते थांबलं जरा. म्हणलं आता तुम्ही संत मंडळी आहात, मी थकून गेलोय पण आता तुमचं काम करायला पाहिजे म्हणला. म्हणजे आमच्या माळ्याची त्यानं आब राखली थोडक्यात. आम्ही राखतोय का नाही हे आमचा प्रश्न आहे. ती ज्याचं त्यानं तपासून घ्यावं, कुणी कुणाला बोलावं, कुणाचं दोन कुणी धोत बसावं, आहे का नाही. आणि मग बरं झालं म्हणला मी करून देतो. त्यानं ते कुलूप लावलेलं उघडलं आणि ते काही साहित्य बाहेर पानायक आणला, हातोडा आणलं, काय जे असेल ते आणलं. बोनेट उघडलं, त्यानं बघितलं एवढा एवढा नट कुठं ते तुटला होता. त्यानं काय केलं, ती एकच ठोका मारला, नट काढला आणि दुसरा नट बसवला. मारा म्हणला स्टार्टर मारला. मारल्याबरोबर गाडी चालू झाली. वा म्हणलं छान झालं बाबा, बरं केलंस. तुला किती पैसे द्यायचे? ती म्हणला काढा 300 रुपये. हां पुन्हा अडला नारायण, आता काय करायचं? काढा 300 रुपये. मी म्हणलं बाबा एवढा एवढा तू नट बसवलायस, काही जास्त बसवलेलं नाही, काही कुठं गाडी खाली झोपला नाही, काही इंजन खोललं नाही, कुठं काही केलं नाही, तुझा हातसुद्धा काळं झालं नाही, तर एकच ठोका मारलाय म्हणला, नट बसवलाय. फार झालं तर 20 रुपये घे की. म्हणलं काय लय 20 रुपये घे. ते म्हणला एका ठोक्याचं 20 जायचं म्हणला. एकच ठोका मारलाय, नट एवढाच बसवलाय, एका ठोक्याचं 20 जायचं म्हणला. मग म्हणलं 280 कशाचं घेतोस? ती म्हणला ठोका कुठं टाकायचा त्याचं 280. म्हणजे मुद्दा विसरू नका, मला सांगायचा मुद्दा असा, मुद्दा विसरू नका. एकरूप झाल्याशिवाय सुख नाही. हां मग एकरूप झालं तर सुख, जीवाचं एकरूप तर व्हायला पाहिजे का नाही, झालं तरच सुख आहे. मग आता भगवान परमात्माच इकडं तिकडं कुठं फिरायचंच नाही हो, न लगे इंडने मुंडने ते काही. आणि एक गंमत अशी आहे बघा, वस्तुस्थिती वारकरी संप्रदायामध्ये केसाची लांबी वाढवण्याला महत्त्व दिलं नाही, कपड्याचा रंग बदलण्याला महत्त्व दिलं नाही. महत्त्व दिलं कशाला असेल तर चित्तशुद्धीला. कारण चित्त शुद्ध झालं की सगळं तिथं आहे का नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे हां मग येऊन गोपाळ राहे तिथे. बरं ठीक आहे महाराज, चित्तशुद्धी झाली, पण चित्तशुद्धी झालेल्याची खून काय आम्हाला कसं कळणार? आमचं चित्त शुद्ध झालं हे आम्हाला कळणार कसं? तर त्याच्यासाठी परीक्षा द्यावी लागते बरं का. परीक्षा दिल्याशिवाय ती होत नाही. आता ते आम्ही ऐकलंय अलीकडे ते 8वीपर्यंत परीक्षाच घेत नाहीत म्हणजे शासनाचा निर्णय. कोणी बोलावं त्याला? हां हातीसंग दांडू कोणी खेळावं हो योजना. आणि ती 8वीपर्यंत पासच करत जायचं. आता ती पुढं काय करू? परीक्षा घेतल्याशिवाय पर्याय नाही. परीक्षा ते इकडं मराठवाड्याकडे गुरुजी होते, शिक्षक होते हो, ते नाडी तज्ज्ञ होते. नाडी तज्ज्ञ. नाडी बघितल्याबरोबर यांना कुठला रोग झालाय सांगणार. मग तिथल्या राजाला कळालं आपल्या भागामध्ये फार मोठे नाडी तज्ज्ञ आहेत, कुठला रोग आहे सांगतात. मग त्यांची परीक्षा बघू म्हणली. ठरवलं त्यांनी परीक्षा बघायची. आणि परीक्षा बघायची ठरवल्यावर त्याला बोलवून घेतलं त्या गुरुजींना. म्हणले आमच्या राणी साहेबाला काय आजार आहे तेवढं सांगा. आजार नव्हताच हो, परीक्षा बघायची होती. आणि मग काय आहे तेवढं सांगा, पण आमच्या राजघराण्याच्या नियमाप्रमाणे तुमच्या हातामध्ये हात दिला जाणार नाही आणि नाडी परीक्षा तर करायची आहे. मग कशी करायची? त्यांनी सांगितलं असं करू म्हणले, आम्ही असा तंबू उभा करू, मध्ये एक मोठा ताडपत्रीचा पडदा लाव, त्याला एक होल मारू आणि इकडं म्हणले राणीसाहेबाच्या हाताला नाडीला दोर बांधू आणि इकडं त्या होलमधनं तुमच्याकडे ती दाव देऊ म्हणले आणि त्याच्यावरून तुम्ही ओळखायचं. म्हणले ठीक आहे. आणि मग ती तसा प्रकार केला. पण त्यांनी ती नाडी हातामध्ये घेतली, दोर हातामध्ये घेतला. त्यांच्या लक्षात आलं लगेच. हां सांगा म्हणले काय झालं या राणीसाहेबांना? त्यांनी सांगितलं काय सुद्धा झालेलं नाही, एक बादलीवर पाणी पाजा म्हणला आणि पेंडीवर वैरण टाका. म्हैस बांधली होती हो तिथं पलीकड, म्हशीच्या पायाला बांधलं होतं. हां
म्हणजे परीक्षाही असायला पाहिजे. परीक्षा असल्याशिवाय कसं काय होणार. मग आता ही परीक्षा चित्तशुद्धीची कशी करायची. महाराज म्हणतात, आपण जर जंगलात गेला असाल आणि तुम्हाला जर वाघानं सर्पानं विंचवानं जर दंश नाही केला, तुम्हाला जर नाही फाडून खाल्लं, तुमच्याजवळ येऊन जर वाघ बसला, विंचू सर्प अंगावर खेळले, तर तुमचं शुद्ध झालं. ही चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. महाराज म्हणतात अरे अरे तुकोबरायांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे बघा. तुकोबराया जायचे का नाही. भामगिरी पाटारी वस्ती ज्याने केली, किंवा 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. म्हणजे तुकोबराय तिथं वनामध्ये गेल्यानंतर चरित्रामध्ये तसा उल्लेख आहे बघा. बरं का, वाचून बघा, अभ्यासून बघा. तुकोबरायांच्या अंगावरून सर्प खेळायचे, वाघ जवळ येऊन बसायचा, विंचू असायचे, पण एकानंही दंश केलेला. कारण काय. चित्त बैसोनी निवांत शुद्ध करी. ही चित्त शुद्ध झालेल्याची परीक्षा आहे. म्हणून चित्त शुद्ध झालं की मग त्याचा फायदा फार मोठा आहे. हो, काय फायदा आहे. तया सुखांत अंत पार नाही. त्याच्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. म्हणून महाराज म्हणतात, चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. काही त्याला करत नाही. म्हणून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त आणि तया सुखांत पार नाही. येऊन अंतरी राहील गोपाळ सायासाची फळ बैसनिया. सोनी निवांत शुद्ध करी चित्त. फायदा काय त्याचा. तया सुखा अंत पार नाही. तर चित्त शुद्ध केलं, बैसोनी निवांत आहे का नाही. जर चित्त शुद्ध केलं तर त्याचा फायदा, त्याच्या सुखाला अंत पार नाही, असा त्याचा अर्थ. एवढं सुख मिळतंय, एवढं सुख मिळतंय की त्या सुखाला अंतही नाही पारही नाही. जसं गोकुळीच्या अंत पार तसं होतं या. म्हणजे त्या सुखाला अंत. अंत म्हणजे काय. अंत कशाला म्हणतो आपण. शेवट, नाश आहे का नाही, संपलं. आणि पार म्हणजे, पार शब्दाचा अर्थ काय. मर्यादा. पार म्हणजे मर्यादा, अंत म्हणजे नाश. त्या परमार्थातल्या सुखाला चित्तशुद्ध केलं की त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. आणि त्याला नाश नाही. अंत पार. अंत म्हणजे नाश, पार म्हणजे मर्यादा. नाशही नाही आणि मर्यादा नाही, अमर्याद असं सुख प्राप्त होते. कशामुळं. बैसोनी निवांत शुद्ध करी त्याच्यामुळं. चित्त शुद्ध केलं आणि त्याचं चिंतन केलं की त्या सुखाला मर्यादा राहत नाही, अमर्याद सुख प्राप्त होतं आणि त्या सुखाचा नाशही होत नाही. उत्तर ते सुख वाढत जात. सुख या संत समागमे. नित्य दुनाळे तुझी या नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काल प्रेमे. मग प्रमाण होऊन गेलं. दुःख ते नाही कैसे स्वप्नाचे. म्हणजे प्रश्नच नाही दुःखाचा इथं काय. म्हणजे आणि संसारातलं सुख कसं आहे बघा. आता दोन्हीतला फरक बघा. हे परमार्थातल्याला अमर्याद सुख आहे आणि त्याचा नाश होत नाही. पण संसारातल्या सुखाचा नाशही होतोय आणि त्याला मर्यादा आहे. नाश कसा होतोय. एखाद्या माणसाला भूक लागली. कल्पना करा, भूक लागली, सडकून भूक लागली. वारकऱ्याची पंगत होती, सप्ताह चालू होता आणि बुंदीचं लाडू होतं जेवणासाठी. त्याला फार आवडायचं लाडू. डायबिटीस नाही त्याला, काय नाही, फार आवडायचं लाडू. बुंदीचं लाडू वाढलं, केशवा माधवा झालं. त्यानं लाडूचा पहिला घास घेतला. जास्त आवडते ती माणूस आधी खातं. म्हणजे कोणाचं माझं घासं नाही, तुमचं घासं नाही. जी आवडतं ती खाते आहे का नाही. मग कोणाला काय आवडेल हे काय सांगता येत. आवडावं काय. आवडे ज्या हरी अंतरापासून.
हे आवडावं. आणि मग त्यानं ते लाडूचा पहिला घास घेतला, तोंडात टाकला. पहिल्या घासाला जे सुख प्राप्त झालं ते दुसऱ्या घासाला कमी झालं, कमी होतं ते सुख. मुद्दा माझा काय बघा, ऐका. पहिला घास घेतल्यावर जे सुख होतं तेवढं सुख दुसऱ्या घासाला होत कमी झालं, तिसऱ्याला पुन्हा कमी झालं, चौथा, पाचवा. पोट भरलं खाल्यानंतर पण ते वाढणारा जो वाढपी असतो का नाही, तो काय म्हणतो, घ्यावं एवढं. त्याला काही त्याच्या घरचं वाढायचं नसतं या वाढप्याला काय मालकच जात असते या. ते म्हणतो प्रेम आहे माझं तुमच्यावर, घ्यावं एवढं. ते म्हणतो नको नको नको, बस बस आता बस झालं, पोट गच्च भरलं. जास्तच तुमचं प्रेम उफाळून आलं तर डब्यात घालून द्या, घरी घेऊन जातो. कुठे गेलं सुख? नाश झाला या सुखाचा, नाश. तसा इथं नाश होत नाही. कंठी प्रेम दाटी नेहमी नीर लोटे. हे एकदा प्रगट झाल्यावर तिथं काय हो, आनंदाला काय नाही. या आनंदाची सांगता गोष्टी लागते गोडा. आला शिया मुशिया चढण तुका म्हणे बेडा भक्तीच्या. माझा मुद्दा येत होता, संसारातल्या सुखाला नाश आहे पण परमार्थातल्या सुखाला नाश नाही. आता मर्यादा, पार म्हणजे मर्यादा. गंमत अशी आहे बघा, मर्यादा. दोघ जण शेतकरी होते, शेजारी. आणि शेतकरी असल्यानंतर पाणी धरायचं त्यांची पाळी असावी. दोघ जण पाणी धरायला गेलेले असावे. दुपारी भर दिवसा 12 वाजता त्याच्या खिशातली तंबाखूची पुडी संपावी. आणि त्याला माहीत असावं आपला शेजारी तंबाखू खातोय, म्हणून तो त्याच्याकडे मागायला गेला तंबाखू खायला. का म्हणले, माझ्या खिशातली तंबाखूची पुडी संपली आणि तुमच्याकडली मला थोडी तंबाखू खायला देता का? कुठली आहे तुमची तंबाखू? त्याने सांगितलं माझी सूर्य छाप आहे म्हणला. तंबाखूचं नाव सूर्य छाप आहे, तिकडं आपल्याकडे नाही, तिकडं आहे कोल्हापुराकडे, सातारा भागात आहे. आणि मग सूर्य छाप आहे. ते म्हणला जरा सूर्य छाप मातटच लागते हो म्हणला, मला गायछाप लागती. सूर्य छाप मातट लागती. मुद्दा मला समजून घ्या. म्हणजे मला सांगायचं काय, ह्या छापातलं त्या छापात नाही आणि त्या छापातलं ह्या छापात नाही. मर्यादा याला. संसारातल्या सुखाला मर्यादा याला. ते रामायणातला दृष्टांत आहे, काय सगळे तुम्ही ऐकणारे आहे. ते शूर्पणखा रावणाची बहीण प्रभू रामचंद्राकडे आली वनवासात असताना. आणि आल्यानंतर प्रभूच्या सौंदर्याला अतिशय भाळली आणि तिनं पत्नी म्हणून माझा स्वीकार केला. विनंती केली प्रभू रामचंद्राला. विनंती केल्यानंतर प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाकडे बोलला, लक्ष्मणाकडे जा म्हणले. लक्ष्मणाकडे ती गेली. लक्ष्मणाकडे गेल्यानंतर लक्ष्मणाने तिचं नाक कान कापलं. काही ते सगळ्याला माहीत आहे, फक्त मर्यादा एवढ्यासाठी सांगायचं आहे मला. आणि मग नाक कान कापलं. रावणाकडे रडत गेली, बघ दादा माझं नाक कान गेलं, असं मला त्या लक्ष्मणानं केलं. रामाकडे गेली होती, पण अरे काय त्या रामाची पत्नी सीता, त्रिभुवनामध्ये तिच्यासारखी सुंदर कुणी आग लावली? आग लावणारी एक असतो, निस्तारायचं सगळ्याला येत असते. असं असतं. नाही हे काही गोष्टी ऐकायच्या सांगायच्या नव्हत्या हो, ह्यातनं बोध घ्यायचं आहे काहीतरी. काढी टाकणाऱ्याला काय नुसतं टाकून जातं या. ती काही विचार करत नाही कोणाला, काय का होईना. मग तिने लावल्यावर आता बघा संसाराचं गणित कसं आहे बघा. संसारात हे बघा, जास्त संख्येतनं कमी संख्या वजा जाती का कमी संख्येतनं जास्त संख्या वजा जाती? प्रश्न कळला ना माझा? अधिक संख्येतनं कमी संख्या वजा जाती का कमी संख्येतनं अधिक संख्या वजा जाती? कळलं नाही वाटतं अजून, गणितात कच्चं दिसतंय न. जास्त संख्येतनं कमी संख्या वजा जाती का कमी संख्येतनं जास्त संख्या वजा जाती? जास्त संख्येतनं कमी संख्या वजा जाते. अगदी बरोबर आहे. पण संसाराचं गणित लय वाईट आहे, उलट आहे. कमी संख्येतनं जास्त संख्या वजा जाते.
तुम्ही म्हणाल कसं? रावणाला पत्नी किती होत्या? रामायण सांगते 80,000. आणि एका सीतामातेचं अपहरण केलं तिनं. एका सीतेसाठी 80,000 वजा झाले की हो. हा, एकातनं 80,000 म्हणजे ह्यातलं त्यात नाही आणि त्यातलं मर्यादा पार. मग त्यानं ते संन्यासाचा वेश धारण केला, सीतामाईचं अपहरण केलं. पुढं काय झालं? रामायण झालं बघताय काय माझ्याकडे पुन्हा एवढ्यामुळं? हां, रामायणच घडली की पुन्हा काय आहे हो? म्हणजे मला मुद्दा माझा इथे